अरोली पोलीस स्टेशन हद्दीत रेल्वे तस्करांची संख्या वाढतीवर महसूल प्रशासन अवैधरित्या चालत असलेले ट्रॅक्टर केले ताब्यात। अरोली ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह। नेमका वाळू तस्करांवर कोणाचा आशीर्वाद? राजकीय दबाव टाकून नेतेच करत आहे रेतीची चोरी। अरोली पोलीस स्टेशन प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नात गट ग्रामपंचायत भांडेवाडी सरपंच मंगला विष्णू देशमुख यांचे पती विष्णू देशमुख वाळूची चोरटी वाहतूक करताना महसूलच्या जाळ्यात। बायको सरपंच पदभारी पण नवरा रेती चोरटा, जनतेतून चर्चेला उधाण। मोदा तालुक्यातील भांडेवाडी गावात सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करीचा मोठा प्रकार समोर आला आहे। ग्रामपंचायत सरपंच मंगला देशमुख यांचे पती विष्णू देशमुख अवैध वाळू वाहतूक करताना महसूल विभागाच्या जाळ्यात अडकले। विना रॉयल्टी रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर MH40 BJ 6446 महसूल विभागाच्या कारवाईत पकडले गेले असून चालक कोमल पाटील राहणार अडेगाव याच्यावर विचारणा केली असता कोणतीही परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले। हे कारवाई तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर, नायब तहसीलदार योगिता दराडे काडे, मंडळ अधिकारी गोपाल फुलुंबरकर, संजय गुजर, ग्राम महसूल अधिकारी मुकेश नंदेश्वर, महसूल सेवक अभय मसाराम यांच्या संयुक्त पथकाने 19 जून 2025 रोजी केली। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ट्रॅक्टर मालक विष्णू देशमुख हे सरपंच मंगला देशमुख यांचे पती असून त्यांच्या भाजपशी संबंध असल्याची चर्चा आहे। ही घटना घडल्यावर अरोली ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत यांच्या कार्यशैलीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे। एवढ्या मोठ्या प्रकरणावर वाळू तस्करी होत असताना पोलीस प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई नाही केली, ही बाब संशयास्पद मानली जात आहे। महाराष्ट्र TV 24 करिता गौरी गणेश बोरकर, अरोली, नागपूर।